सावंतवाडी शहरापासून अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या निरवडे घर बाजार येथे श्री सद्गुरू साठा महाराज यांची 82वी पुण्यतिथी आज मोठ्या भक्तमय वातावरणात संपन्न झाली। येथील गावकरी भक्ती मंडळी यांच्या सांगण्यानुसार श्री सद्गुरू साठा महाराज पूर्वी या ठिकाणी झाडाखाली येऊन आसनस्थ होत। त्यावेळी त्यांचे दर्शन लोक घेत लोकांच्या इच्छा मागण्या पूर्ण होत होत्या। गावातील लोकांनी त्या काळी त्यांच्या या झाडाखाली मूर्ती स्थापन केली आणि तेथे त्यावेळी छोटे मंदिर होते। कालांतराने भव्य दिव्य मंदिराची स्थापना झाली। सकाळी 9 वाजता श्रीच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला आणि श्री सद्गुरू साठा महाराजांची पूजन करण्यात आले। त्यानंतर साठा महाराज संत झाल्यानंतर अख्ख्या कोकणभर फिरत असत। ज्या वेळेला ते कोकणभर फिरत असत त्यावेळेला ह्या समोरच्या पिंपळाच्या झाडाखाली ते नेहमी बसत त्यावेळेला लोक एक दर्शन घेत बाबा त्यांचे प्रश्न सोडवत। असे सोडवता काही दिवसांनी इकडच्या ग्रामस्थांनी एक छोटंसं मंदिर म्हणजे एक छोटी मूर्ती बाबांची या इथे स्थापन केली। ज्यावेळेला आम्ही इथे आलो सगळे आम्ही लोक जेव्हा बघितलं की बाबांची मूर्ती इथे सुद्धा आहे त्यानंतर आम्ही विचार केला की ह्याची स्थापना आपण करूया चांगली भटांना बोलवून। त्यानंतर बाबांचे परम भक्त श्री दीपक कृष्णराव पवार यांनी हे बघितलं आणि त्यांनी ठरवलं की आपण एक चांगलं हे घेऊया मंदिर बांधूया मठ बांधूया। आणि त्यावेळेला त्यांना बाबांचं दर्शन झालं स्वप्नात आणि त्यांना बाबांनी सांगितलं की मी तुला परमिशन देतो हा मठ तू बांध। त्यानंतर ही जागा आमची नव्हती, ही जागा दुसऱ्यांची होती। त्यांनी आम्हाला परमिशन दिली की ही जागा मी तुम्हाला ट्रस्टला देतो, तुम्ही इथे मंदिर बांधा। हे झाल्यानंतर मग आम्ही इथे मोठं मंदिर बांधलं जेणेकरून भाविकांना इथे येता येईल, दर्शन घेता येईल, त्यांचे प्रॉब्लेम असतील ते सोडवतील। बाबा स्वप्नात येऊन प्रत्यक्ष जरी नाही आले तरी केव्हाच्या थ्रू येतात ते आपल्याला कळत नाही, पण ते मार्ग त्यांचा काढून देतात त्या माणसाला। फक्त तुमची श्रद्धा आणि निष्ठा पाहिजे त्यांच्यावर। दुसरं बाबांना काहीच नको आहे। त्यामुळे इकडे आम्ही मठ बांधलेला आहे आणि इथे लोक आता भरपूर यायला लागले। पहिले कमी येत होती, आता सगळे लोक यायला लागले। भाविकांना तसा त्याचा अनुभव यायला लागला, त्याप्रमाणे मग भाविक आता यायला लागले। कारण बाबा हे नुसते सद्गुरू नाही आहेत की बाबा अवली आहे, कधीही कुठे जातील काय करतील काही सांगता येत नाही। बाबांची लीला अजीब एकदम आघात आहे, ते कोणालाही कळणार नाही। बाबा प्रत्येकाची अशी परीक्षा घेतात ना की त्या परीक्षेतून जर तो माणूस तरला बाहेर पडला तर त्याचं कल्याणच होतं। मठामध्ये नेहमी अक्षय तृतीयेला आणि तुकाराम बीजेला चांगला उत्सव साजरा करतात, परंतु इथे बरेच लोकांना येता येत नाही, जे आजारी असतात, जे वयस्कर असतात, त्यांना येता येत नाही। तर त्यांच्याकडे बाबांनी जावे असं आम्हाला वाटत होतं, म्हणून आम्ही हे पुस्तक छापलं आहे की जेणेकरून हे पुस्तक घेऊन ती लोक आपल्या घरी याचा पठण करतील आणि बाबांची आठवण करतील, बाबांची शक्ती घेतील आणि कामाला जातील। ह्यासाठी एवढं एक पुस्तक छापलेलं आहे। त्यानंतर महाराजांची आरती करून भक्तांना दर्शन व तीर्थप्रसाद देण्यात आला। त्यावेळी सद्गुरूंच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भक्तजन मंदिरात उपस्थित होते। संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय तसेच भावपूर्ण वातावरणात न्हावून निघाला होता। त्याचप्रमाणे संपूर्ण मंदिर फुलांनी फळांनी सुशोभित केले गेले होते आणि श्री सद्गुरू साठा महाराजांची मंदिरात वेगवेगळ्या रूपात आसनस्थ असल्याची छायाचित्रे लावण्यात आली होती। त्यामुळे संपूर्ण मंदिर आपल्याला श्री सद्गुरू वावरत असल्याचा आभास होतो। त्यावेळी हजारो भाविकांनी महाराजांच्या महाप्रसादाचा लाभ घेतला। नाम हाची ध्यास रे, गुरु बिन नाही कोणी रे, दत्त नाम हाची ध्यास रे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
गुरुनाम छाया गुरुनाम माया आ, आ, गुरुनाम छाया गुरुनाम माया शामराव नारायण तावडे निरवड या गावात साठम महाराज हे यायचे पण काही खटारी गाडी वेळे असं साधनं होती इष्टिवेतीची साधनं असे काही नव्हती. त्यावेळी याच्यावेळी त्यावेळी खटारी गाडीवाल्यांबरोबर ते जेवायच्या वेळी म्हणजे साधन असं काय नाही ते जेवण करत असत त्याच्यात ते जेवत असत. इथे ते येऊन बसत होता हे झाड उचलून आलं की नाही तिथे त्यावेळी ते बसत होते त्या झाडाखाली. तिथे हे पंच 5 झाडे निर्माण झालेली आहेत. मी संजय प्रभाकर तानावडे साठम महाराज मंडळाचा उपाध्यक्ष. या ठिकाणी आमच्या घरातल्या या वाड्यातली माणसं की पूर्वी या झाडाखाली इथे भजन करायचे. त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ 11 वर्ष या मंदिराचे पिलर उभे होते आणि ज्यावेळी या ठिकाणी या बाजूने त्यांचे नातेवाईक दीपक पवार मुंबईचे त्यांचे नातेवाईक या ठिकाणी जात असताना इथे थांबले आणि विचारले या मंडळाचं कोण काम करतो. त्याच्यानंतर त्या दीपक पवार हे मुंबईवरून इथे येऊन आजपर्यंत हे सगळं केलेलं आहे. हे दीपक पवारांनी बाबांवर श्रद्धा असलेल्यामुळे हे सगळं केलेलं आहे आणि त्याच्यापासून आम्ही एवढं मंडळ आमचं असं आहे की कुठचाही कार्यक्रम असो, रक्तदान शिबिर असो, क्रीडा क्षेत्रात असो किंवा आरोग्य म्हणा सामाजिक क्षेत्रात सगळ्या याच्यात हुरूरीनं काम करतो आहे मंडळ आमचं आणि प्रत्येक गोष्टीला चांगल्या प्रकारे दाद देऊन लोकांची सेवा करण्याचं काम करत आहोत. प्रमोद गावडे निरवडे गावचा सरपंच. आज साठम महाराज सेवा मंडळ कला क्रीडा मंडळ निरवडे यांच्या वतीने श्रीदेव साठे महाराज यांची पुण्यतिथीचा कार्यक्रम आज इथे पार पडत आहे. दरवर्षी हे मंडळ अन्नदानासारखं एक चांगलं सामाजिक काम करतं आहे. साठम महाराजांचा नैवेद्य म्हणून हजारो लोक नैवेद्य घेऊन जातात. त्याचप्रमाणे कला क्रीडाला वाव मिळण्यासाठी विविध अशा स्पर्धा दरवर्षी या साठम महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करतात. खरोखर या मंडळाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण हा अविरत असा कार्यक्रम गेले कित्येक दिवस संजय तानावडे आणि त्याचे सहकारी येथील सगळे झरबाजार येथील रहिवासी अविरतपणे हा कार्यक्रम पार पडत आहे. कित्येक लोक या साठम महाराजांच्या पायी येऊन आपल्या भावना इथे व्यक्त करतात. त्यांना यश मिळत आहे. त्याबद्दल विविध प्रकारे इथे लोक येऊन नवस बोलतात. त्याप्रमाणे आज प्रत्येक जणाची इच्छा हा साठम महाराज पुरी करण्याचे प्रयत्न करत आहे. या झरबाजारमध्ये ग्रामस्थ आहेत ते हा एक दिवस म्हणजे एक सण म्हणून साजरा करतात. आपल्या प्रत्येकाच्या घरातला हा सण आहे. तिथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाची सेवा कशी होईल याकडे हे प्रामुख्याने लक्ष देतात. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि मी या प्रसंगी त्या साठम महाराजांनी इच्छा व्यक्त करतो की येथील सर्व ग्रामस्थांना इथे येणाऱ्या सर्व भाविकांना चांगलं आयुष्य आरोग्य लाभो एवढी मी त्या साठम महाराजांनी प्रार्थना करतो.